जेवणाच्या ताटात तोंडी लावण्याकरता असा गावरान पद्धतीचा मिरचीचा ठेचा असेल तर तुम्ही भाजी खायचंच विसरून जाल, एवढा हा खमंग आणि चवदार असा मिरचीचा ठेचा लागतो. नमस्कार, मी सोनाली व्हेज नॉनव्हेज तडका या चॅनलवरती तुमचं मनपूर्वक स्वागत करते. आज मी तुम्हाला गावरान पद्धतीचा मिरचीचा ठेचा बनवून दाखवणार आहे. खरं तर पारंपरिक पद्धतीने हा ठेचा पाटावर वंटा किंवा खलबत्त्यावरतीच बनवला जातो. आपण शहरात राहत असल्यामुळे आपल्याला हे शक्य नाही, त्यामुळे हा ठेचा मी तुम्हाला मिक्सरवरतीच बनवून दाखवणार आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. ठेचा बनवण्याकरता मी 2 प्रकारच्या मिरच्या घेतल्यात. त्यामध्ये या लाईट हिरव्या कलरच्या मिरच्या असतात आणि एकदम लांब असतात. हे अतिशय कमी तिखट मिरच्या असतात. ठेचा आपल्याला एकदम जास्त तिखट नको आहे, मध्यम तिखट हवा, त्यामुळे ह्या मिरच्या मी घेतलेल्या आहे. साधारण 9 ते 10 या मिरच्या घेतल्यात. त्यानंतर ह्या मध्यम तिखट आहेत, या साधारण 5 मिरच्या घेतल्यात. या 2 प्रकारच्या मिरच्या वापरल्यामुळे आपला ठेचा मध्यम तिखटाचा होतो. मूठभर स्वच्छ धुवून घेतलेली कोथिंबीर घेतली, अर्धा चमचा जिरे, त्यासोबत 11 ते 12 लसूण पाकळ्या घेतल्यात. लसूण पाकळ्या ह्या छोट्या आहेत, त्यामुळे 11 ते 12 घेतल्यात. मोठे असतील तर 7 ते 8 भरपूर होतात. अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेत. आता या दोनही मिरच्या आपल्याला अशा पद्धतीने तोडून घ्यायच्यात किंवा मग सुरीने सुद्धा तुम्ही कट करू शकता. मोठ्या मिरच्या ठेवल्या तर त्या व्यवस्थित भाजता येत नाहीत आणि भाजताना त्या मधोमध असे फुटतात, म्हणून ह्या आपल्याला तोडून घ्यायच्यात. तुम्हाला जर एकदम झणझणीत असा ठेचा बनवायचा असेल तर 1/3 मिरची येते, एकदम हिरवट डार्क रंगाची असते, ती तुम्ही यामध्ये ॲड करू शकता. कट केलेल्या मिरच्या आपल्याला भाजून घ्यायच्यात. त्याकरता गॅसवरती एक पॅन ठेवला आहे, त्यामध्ये मिरच्या घालून घेऊयात. सुरुवातीलाच यामध्ये तेल घालायचं नाही. तेल न घालताच एकसारखं हलवत मिरच्यांवरती छान असं डाग येईपर्यंत भाजून घ्यायच्यात. सुरुवातीलाच जर तेल घालून मिरच्या भाजायच्या म्हटलं तर त्या खूप फुटतात आणि याचा ठसका देखील खूप येतो. त्यामुळे आपल्याला तेल हे मिरच्या भाजल्याच्या नंतरच घालायचं आहे. यानंतर यामध्ये लसूण आणि शेंगदाणे घालायचे. आता हे दोन्ही साहित्य मिरच्यांसोबत खमंग असं भाजून घ्यायचं. इथे आपल्याला गॅसची फ्लेम एकदम मोठी करायची नाही, मध्यम गॅसच्या फ्लेमवरतीच सर्व साहित्य खमंग असं भाजून घ्यायचं. 2 ते 3 मिनिट शेंगदाणे आणि लसूण भाजून घेतलाय. आता मधोमध थोडीशी जागा करून इथे 1 चमचाभर तेल घातलंय. यामध्ये अर्धा चमचा जिरे घातलेत. जिरे चांगले फुलून द्यायचे. नंतर कोथिंबीरसुद्धा घालून घ्यायची. यानंतर हे सर्व साहित्य तेलामध्ये छान असं 2-3 मिनटं परतून घ्यायचं. यामुळे आपल्या मिरचीला एक असा खमंगपणा येतो. हे सर्व साहित्य व्यवस्थित परतून घेतल्यामुळे ठेचा आपला 7 ते 8 दिवस अगदी आरामशीर टिकतो. आता हे सर्व साहित्य थंड करायला ठेवूयात. पूर्णतः साहित्य थंड झाल्यावर मिक्सरच्या भांड्यात घालून घ्यायचं. खरं तर हा ठेचा खलबत्त्यामध्ये ठेचला जातो किंवा मग पाट्यावर वंट्यावरती वाटला जातो, परंतु आपण शहरात असल्यामुळे आपल्याकडे या सुविधा नाहीत, त्यामुळे आपण हे मिक्सरच्या भांड्यातच ठेचा बनवून घेतोय. यामध्ये आता चवीनुसार मीठ घालायचं आणि आता एकदम जाडं भरडं असं वाटून घ्यायचं. तर मिक्सरचं बटन चालू बंद करत असा हा जाडसर ठेचा वाटून घ्यायचा आहे. तुमच्याकडे जर खलबत्ता असेल किंवा पाटावरटा असेल त्यावरती हा ठेचा तुम्ही बनवू शकता. तर हा मिरचीचा ठेचा मला जास्त तेलकट नको आहे, त्यामुळे मी हा पुन्हा गरम करणार नाही. जर तुम्हाला गरम करायचा असेल तर 1 ते 2 चमचे तेलामध्ये मिरचीचा ठेचा पुन्हा एकदा गरम करून घेऊ शकता. हा मिरचीचा ठेचा तुम्ही भाकरीसोबत, चपातीसोबत किंवा भातासोबत तोंडीसुद्धा लावू शकता. तर ही रेसिपी जर आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.